काय घ्यायता शिनाने हा ती खाडी येतली काय हा खाडी येतली प्रकल्पाची प्रकल्पाची किती रुपयात ते 100 रुपये हे उकडे तांदूळ 70 रुपये शेर 70 रुपये शेर शेर हयो बारको बोरगो बघा बराच काय काय कोकणचो मेवो घेऊन बसलेलो असा। नमस्कार गावाल्यानो, ट्रॅव्हलिंग हरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरीश सुरेंद्र बडव तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज असा आचऱ्याचा बाजार म्हटलं, आचऱ्याच्या बाजारचा व्लॉग करूया। जाता जाता मुंबईत आज बऱ्यापैकी बाजार भरलेलो असा। तर सकाळचे वाजतात 10, आता जाऊन बघूया जरा। ऊन जरा जास्तच लागता, हिंबार बघ काय लागता, पावसाचा पत्ते नाही अजून। जूनची 2 तारीख गेलेली असा तरी पावसाचा काय पत्ता नाही आणि बऱ्यापैकी ऊन लागता, म्हणजे दुपारचा तर एवढा ऊन लागता म्हणजे शांबडी शाप करपावून टाकता एवढा ऊन लागता। हो माझ्याबरोबर आमचं बाबाची मुन्ना असा। तुका आणि काय म्हणायचा बाबा? हिंबार काय लागता बघा, पावसाचा काय पत्ते नाही होय ना। बघूया जरा फटाफट जाऊया आणि आचऱ्यात काय गावतात बघूया। मासे बिसे गावले तर तसे मासे काल खांदलेले असत, शनिवारी खांदलेले आहेत, सोय आधीच करून ठेवलेले। तर थोडेफार काय भाजूक बिजूक गावले तर बघूया। होय होय ना। तुका काय घ्यायचा? एका सुकटा घ्यायची सुकटा घेऊया सुकटा। प्युअर गावठी होया हा टोपले आमच्याकडे काजी घेऊन बसलेले आहेत। ओ काजी कशी किलो घेता? हा काजी किलो कसे? 110 रुपये किलो काजी। बरेच काजी जमवलेले काय दा? 7 नंबर 125 7 नंबर 125 आणि 110 किती नंबर? रेग्युलर का 110। चला यावा आणि पटापट काजी काजी घाला अडे टॉपल्याकडे बेकरीच्या समोर। आणि हायता काय ह्यो काय विषय रे? रत्नांब्याची बी कशी घेता? रतांब्याची सोललेली 50 आणि करडी 20। ओके दादा ह्या काय? हा ह्या काय? या हा काय हा 70 रंगी ह्याच्यासाठी वापरतात? शुगरसाठी, रक्त वाढण्यासाठी, रक्ताची गाठी होतात त्याच्यासाठी, भूक लागण्यासाठी, सगळ्यासाठी। काय खायचा कसा दा? हा दुधातून घ्यायचा, दुधातून उगाळून घ्यायचा आणि बाकी सगळं काय ते त्यासाठी वेगळा आवश्यक? हे अलग अलग आहे, अलग अलग आहे। ही कापत ही गरुडेला आहे, हा ती कशी डायबिटीसवर आहे। डायबिटीज आणि खायचून येईल तुम्ही? आम्ही सिंदरातून। अच्छा हे घरी बनवलेलं कोकम सरबत आहे। कोकम सरबत ऑर्गॅनिक, अच्छा एकदम फ्रेश आगुळ प्रेस करून बनवलेलं आहे। अच्छा किती रुपयाला ते? हे 20 ला एक आहे। 20 ला म्हणजे हे रेडी टू ड्रिंक आहे की कंझ्युम करायला रेडी आहे? डायरेक्ट रेडी आहे ना? डायरेक्ट। ओके ठीक आहे। हो मला असंच पाठी पुढे फिरता मारता नाही कोणाक म्हणजे झालो एकाचे कांदे खाले ना। ये 60 कशी आंब्याची? 50 रुपये या। आणि आवळे आहे ते बारके तेव शेर 50 रुपये। तो काय आगुळा की कोकम कसं तो? 100 रुपये किती लिटरची बाटली? अर्धा लिटर? अर्धा लिटरची बाटली म्हणजे 100 रुपये असाई। बरं काय घ्यायता? शिनाने ती खाडी येतली काय? खाडी येतली प्रकल्पाची मुळ्यासारखेच असतं? मुळ्यासारखेच असतं, लांब मासूच असतात, मुळ्यापेक्षा नरम असतं। किती रुपयात ते? 100 रुपये। हे उकडे तांदूळ 70 रुपये शेर। 70 रुपये शेर। शेरात म्हणजे किती येतले? साधारण काय काय किती येतात त्याच्यात? किती येतात एका शेरात? एका शेरातून 1 पावशेर घातला 1 किलो आणा। 1 पावशेरात ठीक आहे। पुढे असे शाप करा आपलं उन्हात आणि येऊन पोचलो मच्छी मार्केटात। जरा बघूया मच्छी मार्केटात का मासे बिसे गावतात का? सुक्या आता घ्यायचं आता गोलमो घ्यायचं होतं येताना घेऊया बघूया जरा। आणि मरणाचे महाग मासे पाचशे बरी आहेत रे एकदम सावध। चारशे जोडी बरी आहे। सहाशे रुपये मोठी अरे घरी आहे की का तोंडा नाही? 600 रुपये चांगली आहे। चांगली का एकच वागडी वर। हे चिंगळा कशी? सोललेली 100 ती कडक झालेली।
गपसुक्या मच्छी घेऊया आणि घरात जाऊया मासे मारण्याचे महाग कालचे हत्ते खाऊया कालची हत्ते खाऊया. हां आणि म्हटलं तुमका दाखव म्हणा येईल आम्ही काय घेऊ किल्लो नाही आम्ही आधी मासे घेऊ घ्या नव नाही आयुष्य बिवशिक पाठवतो आमका काय कळणार नाही आम्ही खाऊची कामा करतो काय रे हो. आता तुमका दाखवून येऊया सुकटा घेऊया नाही तर जावलो घेऊया गोलमो ओ गोलमो हे काकांका विचारूया तो बारीक गोलमो कसो का बारीक तो 25-50चे 2 तो 50चा 1. 50 ह्यो घेतलेला वाटतं ह्यो घेऊ खरं 50 वालो ह्यो द्यावा माझा 2 मापटा 50 होतो ना तो आणि ह्यो कसो तो मोठी आहे ती मोठी 50 रुपये. काय म्हणतात ते का मोतियाळ मोतियाळा हां तेंडली बोलतात मोतियाळ बोलतात. हे आम्ही नाही कधी खाऊ तव्यावर भाजतात किंवा दाखव रे ही मोतियाळा असत 50 रुपयाक ही एक मापता हय ती बघा आता आम्ही तर कधी खाऊक नाही तुमच्याकडे काय म्हणतात तर आमका सांगा जरा कमेंट करून तेंडली मोतियाळ कुठे 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 सांग. गोलमो सुको मोठो वालो घेता म्हणून 50 एक मापटा लिंबा भयंकर महाग असत 20 रुपयाक 3 ओ ती द्यावा लिंबा 3 द्यावा पिवळी द्यावा ओ पिवळी द्यावा. नमस्कार हे स्वर्गीय कोकणचे चालक मालक पराग कुबल लिहिलेले असतात मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय कोकण म्हटलंय स्वर्गीयच कोकण ना मी सुवर्ण कोकण स्वर्गीय कोकण मध्ये लाईव्ह कन्फ्युज होतं कालसून इलाव गोलमो विलमो घेऊन इलाव परत किती आहे तर मंडळी हयो बारको बोरगो बघा बराच काय काय कोकणचं मेवो घेऊन बसलेलो असा त्याच्याकडे रत्ना हापूस आणि केशर आंबे पण दिसतात. नाव काय मित्र तुझा सक्षम पांगे कितवीत 5वीत असा धंदो गाडी काजू कसे 160 रुपये 200 ग्रॅमात आहे 200 ग्रॅम 160 आणि हे फणसाचे चिप्स 70 रुपये किती ग्रॅमात आहे आणि कोकमा 100 अर्धा असत आगोळ ना तुम्ही बनवतास का 100 रुपये लिटर तुम्ही बनवतास हे घ्या काय कोण देवगड हापूस आंबा रस आमरस हो किती दिवस टिकता किती रुपयाक तो 200 रुपये 190. ओके ठीक आहे तसं ह्या हॉटेलकडे हो बसता दर रविवाराक असतं रे बाजारात दर बाजाराक असता हो त्याकडे याच्याकडे येऊन या पोरगो 5वीतलो पोरगो ऐकता त्याच्याकडे येऊन काय काय खरेदी करा तुम्ही त्याचा धंदो करून द्यावा. कोकमा बेकमा विचारलं परत त्यात साधारण एकाच रेंजमध्ये होते त्यामुळे काय विचारूया नको आणि काय वेगळा दिसला तर विचारताला फणस दिसतो त्यांच्याकडे हो फणस कशी काका फणस 150 रुपये हो काय अच्छा लिक्विड माका वाटलं सरबत बिरबत कसला असं ओके मला सरबत आणि काय नाही दिसणार यांनी कधी विचारलं जाऊया मग आता पुढे आंबे कसे हो हा 350 हापूस होत ओके 350 रुपये डझन मंडळी हापूस बघा आणि वांगी गावठी वांगी नाही कशी ती 20 रुपये वाटो आणि टाकाव घेऊन इल्यात ताक कसा दिला 30 रुपये अर्धा लिटर असा ठीक आहे चला या काकीकडे पिठी पण असा गावठी पिठी कोळीची कशी आई ही कशी 60 रुपये पाव किलो असा मंडळी ही कोळदाची पिठी मालवणी घरात दळलेली घरघंटेवर. तर अशा प्रकारे करपान येऊन पोचलो तिट्यावर बऱ्यापैकी उन्हात शाप कर आपल्याला असं विस्मळाक झाला उन्हात आणि आता काय वाईट काय घ्यायचा असला तर घेऊया नाही तर डायरेक्ट घरात जाऊया लय ऊन बाबा लय म्हणजे काय सहन होण्यासारख्या नाही. चला हा गाडी हॉस्पिटलकडे यार घरात जाऊया. तर अशा प्रकारे जर गाडी लावलेलो असून चालू केलेलो तर येऊन पोचलो हॉस्पिटलकडे
घराक जाऊया. बा देवा महाराजा गणपती गजानन महाराजा हडे आमका आता ऊन पुरे झालेला असा. आता पावसाळो चालू कर. जूनची 2 तारीख गेलेली असा. पाऊस येत तेव्हा आता वाईट जरा बरा वाटतला. आचऱ्याचा टेंडर अजून पास नाही म्हणा. कसला पावसाचा टेंडर पास लवकर कर. पेट काढून घे काय तो पावसाचं. कारण आता उन्हाळो आता नाही सहन ना. बस झाले आता आंबे गरे फणस बिनस काय ते खालाव. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर चालू कर आणि आनंद करून हिरवेगार करून घे मंडळी. तर अशा प्रकारे मंडळी आजचो व्लॉग हडेच एंड करतोय मी. तर आचरा मार्केट आणि आचरा बाजारचो ह्यो व्लॉग तुमका कसो वाटलो म्हाका कमेंट करून नक्की सांगा. आवडलो तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करू विसरा नको. तर मंडळी असंच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, एन्जॉय करत राहा आणि चिल करीत राहा. चला बाय बाय.